श्री ज्ञानदेव भव्य बालसंस्कार शिबिर श्री क्षेत्र पांगरी येथे 5 मे ते 21 मे या दिवसांच्या कालखंडामध्ये आयोजित करण्यात आले होते। या शिबिरामध्ये मुलांवर खूप चांगल्या प्रकारचे आध्यात्मिक ज्ञान देण्यात आले। या बालसंस्कार शिबिरामध्ये 55 विद्यार्थी उपस्थित होते। अशा या भव्य शिबिराचे आयोजन युवा कीर्तनकार मृदुंग विशारद हरिभक्त परायण युवराज महाराज सुकाळे तसेच युवा कीर्तनकार ऋतिक महाराज दिघे यांनी केले होते। या कार्यक्रमाच्या शेवटच्या 2 दिवसात हरिभक्त परायण विशाल महाराज हडवळे व श्री गुरु हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कदम मोठे माऊली यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता आली। अशा या खूप चांगल्या बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले हे खूप असे उत्तम उदाहरण आहे। अशा प्रकारचे बालसंस्कार शिबिर भरून उत्तम नागरिक घडवण्याचे काम करत आहे ही खरोखर वाखाणण्याजोगी गोष्ट आहे। कॅमेरामॅन दिलीप दिघेसह भरत मोरे, ग्रामीण कट्टा, पांगरीतर्फे त्याला 5 प्रकारचे पिता सांगितले। उपजल्या बाळकाशी तत्वता, पंचविध जानपिता, जनिता उपनेता, तिजा प्रतिपालिता, अन्नदाने, जो भयापासून सोडविता, बंध विमोचन करिता, देहाचे मरण चुकविता, तोही पिता शास्त्रार्थ या वेगळा 5वा पिता, जो झाडणी करी पंचभूता। नाथ महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात ह्या वेगळा एक 5वा पिता आहे। गर्भ आपल्याला जन्म देणारे एक माता पिता असतात, जन्म देणारे माता पिता आहे। उपजल्या बाळकाशी तत्वता, पंचविध जानपिता। दुसरे आहेत उपनयन संस्कार करणारे, तिसरे आहेत अन्नदानाच्या द्वारे शरीराचं भरण पोषण करणारे, चौथे देहाला रोग झाल्यानंतर रोगाधिकाचं दुःख नाहीसं करणारे, आणि 5वा पिता जो आहे जो गर्भव्यथा निवारी, ज्याचे देखील या चरण बाधू न शक्य भवबंधन, तो सद्गुरु पिता जान भाग्य विनन पविजे। शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात तो 5वा पिता आहे, ज्यांच्या चरणाचं दर्शन झाल्यानंतर गर्भाची जी व्यथा आहे, जन्म मरणाचं जे दुःख आहे ते नाहीसं होतं। हे कारण हे असं असतं जे आजचं शिबिर आहे हे संस्काराचं शिबिर आहे। ह्या मुलांना आपण चांगले संस्कार दिले, त्या संस्कारानुसार ती जी काही पिढी असते ती पिढी निर्माण होत असते। जसे आपण संस्कार देऊ त्या संस्काराचा परिणाम असतो। 2 पोपट आहेत आणि ते 2 पोपट भाऊ आहेत, बाजारामध्ये विकायला नेले। विकायला नेल्यानंतर एक पोपट घेतला कसाईने विकत घेतला, दुसरा पोपट घेतला ब्राह्मणाने। आता जो ब्राह्मणाच्या घरी पोपट होता त्याला चांगले शब्द कानावर पडायचे, श्रीराम जय राम जय जय राम, या बसा आगतम सुस्वागतम। जो कसाईच्या घरी पोपट होता त्याच्या कानावर फक्त एवढे शब्द पडायचे, हाना, तोडा आणि मारा। बघा संस्काराचा किती परिणाम असतो। आता दोन्ही पोपट सख्खे भाऊ आहेत, पण भिन्न भिन्न ठिकाणी गेले, भिन्न संस्कारामध्ये गेले। एक चांगल्या पवित्र संस्कारामध्ये गेला आणि एक वाईट संस्कारामध्ये गेला। जो चांगल्या संस्कारामध्ये गेला तो राम राम श्रीराम जय राम या बसा राम राम म्हणतो, जो वाईट संस्कारामध्ये गेला तो हाना, तोडा, मारा म्हणतो। विठ्ठल विठ्ठल।